वाढदिवस हा साजरा करायला खूप आवडतो, कारण वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. पण मुळात जाणून घ्यायचं आहे की वाढदिवस साजरा करायचं म्हणजे काय करायचं. आपली जुनी एनर्जी आपण रिफाईंड करायची आहे, प्लस आपली जुने थॉट प्रोसेस आहेत त्याला आपण फिल्टर करायचं आहे. आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांना फिल्टर करायचं आहे. तर मंडळी, वाढदिवस म्हणजे फक्त साजरा करण्याचा दिवस नसतो. वाढदिवस म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा दिवस असतो. बरं, वाढदिवस नेमका कसा साजरा करावा, कुठल्या चुकीच्या पद्धतीने आपण तो साजरा करतो का, की पुढचं वर्ष आपल्याला प्रचंड त्रासदायक जातं. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत की वाढदिवसाच्या दिवशी नेमकं आपण काय केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरामध्ये मी अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर मंडळी, जाणून घेऊया की वाढदिवस म्हणजे नेमकं काय. वाढदिवस म्हणजे तुम्ही तुमच्या या आत्तापर्यंतच्या आलेल्या काळामध्ये तुम्ही काय अचीव केलं. आधी याची एक नोंद करा एका डायरीमध्ये की खरंच आपण मागच्या एका वर्षात आपण काय नेमकं अचीव केलं. आपण अचीव करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात, पण आपण त्या केल्या का. आणि तुमचं जो गोलबुक असेल त्या गोलबुकमध्येही तुम्ही चेक करा की नक्की ते गोल्स तुमचे कंप्लीट झाले आहेत का. अनेक वेळा आपण खूप काही ठरवतो पण ते घडत नसतं. पण वाढदिवस तो जो दिवस असतो ना, त्या दिवसाला वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केलं जातं. लहान मुलांना मी तर असं सांगेन की जी लहान मुलं आहेत त्यांचा पहिला वाढदिवस आला की घरातले अगदी आनंदाने तो साजरा करतात. पण मला त्यांना एक सूचना म्हणण्यापेक्षा मी एक सुचवते एक गोष्ट की एक वर्षाच्या मुलाला मुळात काही कळत नसतं की आपण नेमका वाढदिवस कसा साजरा करायचा, ते त्याला कळत नसतं. त्याचा आनंद फक्त मोठे घेतात आणि ते बाळ मात्र छोटं फक्त रडकुंडीला आलेलं असतं, त्या गर्दीला कंटाळलेलं असतं, सगळ्यांच्या त्याला नजरा लागलेल्या असतात. तर त्या बाळाला त्या वाढदिवसाचं काहीही सोयरसूतक नसतं. मग अशा वेळेस मी अगदी सल्ला देईल की मुलं जोपर्यंत 5 वर्षाची होत नाहीत तोपर्यंत वाढदिवस त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करू नका, कारण त्यांना ते त्रासदायक ठरतात. हां, तुम्हाला जर त्यांच्या नावाने त्यांच्या खुशीने लोकांना काही करायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना अगदी पार्टी द्या, त्यांना कुठेतरी घेऊन जा. पण एकदम हॉल घेऊन घरामध्ये गोंधळ घालून असे वाढदिवस साजरे करण्यामध्ये मला वाटत नाही काही तात्पर्य निघतं. याच्यामध्ये फक्त मोठी मंडळी खुश होतात. पण तेच जर तुम्ही असं केलं की तुमच्या बाळाला तुम्ही आधी सगळ्यात प्रथम न्हाऊ माखून घातल्यावर देवळात नेलं, तिथे त्याला छान त्याचे देवाच्या चरणाला त्याला लावलं, त्याच्या नावाने तुम्ही तिथे काही पैसे दिलेत होम हवनासाठी किंवा अभिषेकसाठी तुमच्या मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने. त्यानंतर तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये जर तुम्ही अन्नदान केलं किंवा देवळामध्ये तुम्ही अन्नदान केलं किंवा एखाद्या देवळामध्ये तुम्हाला वाटतंय की इथे आपल्याला बऱ्याच वस्तू आपण दान करू शकतो. म्हणजे बघा, देऊळ आलं की तिथे त्या देवाच्या मूर्तीसाठी अनेक गोष्टी आल्या. म्हणजे देवाची मूर्ती साफ करण्यापासून, देवाची भांडी साफ करण्यापासून, देवांना कपडे चढवण्यापासून तुम्ही काहीही तिथे दान करू शकता. तुम्ही तेही केलं किंवा तुम्हाला वाटते की आपल्या आजूबाजूला अशी काही मंडळी आहेत की ज्यांना आपण काही गोष्टी दान करू शकतो, ते करा. किंवा तुमच्या आवडत्या लोकांना तुम्हाला जर कुठलं गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही ते मुलांच्या नावाने द्या. कारण मुलांना जोपर्यंत कळत नाही त्यांचे वाढदिवस साजरे करण्यामध्ये काहीही तथ्य मर्म नाही निघणार. तुम्ही फक्त ते मोठे झाल्यावर त्यांना फोटो दाखवणार. त्यापेक्षा जर तुम्ही जे काही करता त्याचे फोटो जर तुम्ही मुलांना नंतर दाखवलं, ते मुलांमध्येही तीच संस्कृती निर्माण होईल की आमच्या मम्मी पप्पांनी आम्ही लहान असताना हे केलं होतं, आमच्या आईबाबांनी, तर आम्हालाही तेच केलं पाहिजे. तर आम्हीही तेच करू. कारण बरोबर आहे, काही कळत नसतं 5 वर्षाच्या मुलांना. काही म्हणजे तिथपर्यंत येईपर्यंत त्यांची विचारांची ती गती त्यांनी पकडलेली नसते. त्यामुळे जेव्हा ते गती पकडतात तेव्हाच त्यांना त्या गोष्टी तुम्ही त्यांच्या समोर केल्या तर त्यांच्या लक्षातही राहतील आणि त्याला आनंदही उपभोगता येईल. म्हणजे मोठे तर घेतीलच त्याचा आनंद, पण ॲक्च्युअल मुलं त्याचा आनंद घ्यायला शिकतील. बरं, आता खूपदा आपण काय करतो, तसं पाहिलं ना तर आपण खूपदा केक आणतो. सगळ्यात प्रथम आपण बर्थडेला केक आणतो, बरोबर. आणि तो केक आणल्यानंतर तो आपल्याला कापायचा असतो. मग केक कापावा का बर्थडेला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता ही आहे पाश्चात्य संस्कृती. आपल्या संस्कृतीमध्ये तर केक वगैरे आपण काही कधीच पूर्वजांनी आपल्या कापलेले नाही. आपल्या पूर्वजांनी जे केले ते मी थोड्या वेळाने शेवटी सांगणारच आहे. पण जर आपले पहिले पूर्वज ज्या रीतीभातीने वाढदिवस साजरा करत होते त्या रीतीने तुम्ही साजरा केलात ना वाढदिवस, तर प्रत्येक वर्ष तुमचा आनंदाचं आणि भरभराटीचंच जाईल, ही मी 100% तुम्हाला गॅरंटी देते. आता पहा, आपण जेव्हा वाढदिवसाला केक आणतो त्या केकवर आपलं नाव लिहिलेलं असतं, बरोबर. मग तो केक आपण कापतो, बरं, त्याच्यावर आपण ती मेणबत्ती लावतो, ती आपण विझवतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आता प्रज्वलित केलेली मेणबत्ती विझवणं कितपत योग्य आहे सांगा. मेणबत्ती ॲज अ स्पेल कास्टर, की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आम्ही मेणबत्ती जे आम्ही स्पेल करतो तेव्हा आम्ही मेणबत्ती लावतो. माहिती आहे तुम्हाला का? कारण त्या एका मेणबत्तीमध्ये आम्ही 5 तत्व पाहतो.
म्हणजे अग्नी, पृथ्वी, ही जी 5 तत्व आहेत. मेणबत्तीला तुम्ही पाहिलं असेल तर पाणी पण सुटतं म्हणजे जल, म्हणजे अशी 5 तत्व त्या मेणबत्तीमध्ये आहेत. तर त्या 5 तत्वांना तुम्ही विझवताय. तुमचं नवीन आयुष्य सुरू करताना, नवीन वर्ष सुरू करताना तुम्ही ती मेणबत्ती विझवता. तुमचं लिहिलेलं नाव असतं ते तुम्ही कापता. ठीक आहे. मुळामध्ये आपला बर्थडे आहे, आपण कशाला कुठली कापाकापी करा, हा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते, जेव्हा एखादं तुम्हाला करायचंच असेल केक वगैरे आणून तुम्हाला साजरा, तर मी तुम्हाला खूप सुंदर अशी एक पद्धत सुचवते की तुम्ही केक आणा. छानसा केक आणला, त्याच्यावर जर नाव लिहिलेलं असेल ना, तर सर्वात प्रथम जी काहीही तुमच्या हातामध्ये लाकडाचं काहीही वेपन असेल, काही असेल कापण्यासाठी केक, तर ते पहिलं आपलं नाव पूर्ण असं ते मिटवून टाका. त्याच्यानंतर मेणबत्ती मात्र लावायची आहे तुम्हाला, तर ती बाजूला लावा, केकवर लावू नका. कारण केकवर मेणबत्ती फूक मारून कधीच विझवायची नाही. ती मेणबत्ती तुम्ही बाजूला लावा, म्हणजे अग्नीच्या साक्षीने तुम्ही तो केक कापाल. ठीक आहे. अग्नी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करिअर ग्रोथ देणारी, भरभराट देणारी आणि स्थिरता देणारं असं एक तत्त्व आहे. त्यामुळे अग्नीच्या साक्षीने जर तुम्ही केक कापलात तर तुमचं पुढचं आयुष्य अशा पद्धतीने सुंदर होईल ना, की तुम्हाला स्वतःला प्रत्येक वेळी त्याची आठवण होईल की ह्या मेणबत्तीच्या साक्षीने आपण केक कापला आणि आपलं आयुष्य आज वेगळ्या पद्धतीने 360 डिग्रीनी चेंज झालेलं आहे. तर तुम्ही मेणबत्तीच्या त्या साक्षीने केक कापा. पण जेव्हा पूर्ण मेणबत्ती विझेल तेव्हाच ते मात्र तुम्ही पूर्णपणे ती बाजूला व्यवस्थित मातीमध्ये गाडू शकता. बरं, केक कापताना सुरीचा वापर कधीच करू नका, कधीच करू नका. जे आपण जिथून केक आणतो तिथून तुम्हाला एक लाकडाचे ऑलरेडी एखादं छोटंसं नाईफ मिळतो, त्याचे जे नाईफ आहे ना, तर तो वेगळा असतो, त्याला धार नसते, त्याने तुम्ही केक कापा. वेगवेगळ्या सुऱ्यांनी केक अजिबात कापू नका बर्थडेच्या दिवशी. आता हे झालं आपण केक कापतो त्याच्याविषयी. बरं मंडळी, आणखीन एक खूप सोपा आणि खूप सुंदर असं कसा वाढदिवस साजरा करायचा याच्याबद्दल मी थोडंसं सांगते. सकाळी उठल्यावर आपण सर्वात प्रथम आपल्या भगवंताला नमस्कार करून आजचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी त्याला नेहमी ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद करा, नमस्कार करा. प्रत्येक देवाला म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाला तुम्ही नमस्कार करू शकता. त्यानंतर तुम्ही अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ नक्की टाका. अंघोळ झाल्यानंतर बेंबीमध्ये आणि कानाच्या मागे आणि आपल्या मनगटावर गुलाबाचं अत्तर मात्र नक्की लावा. हे करून झाल्यानंतर सर्वात प्रथम सगळं झाल्यानंतर आपल्या घरातली देवपूजा करा. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवळात जा. देवळात जाऊन आपल्या प्रथम देवाचं दर्शन घ्या. आता तुमचा जो वाढदिवस आहे तो तुमचा कुठल्या दिवशी येतो ते पहा. प्रत्येक वाराचं आपापलं एक महत्त्व आहे. आणि हे जे मी सांगत आहे हे सगळ्या म्हणजे लहान मुलांसाठी नाही आहे. लहान मुलांसाठी त्यांचे पॅरेंट्स हे सगळं करू शकतात, पण जे मोठे आहेत त्यांनी मात्र मी जे सांगते ते जर तुम्ही त्या रीतीने केलं, त्या एका क्रमाने केलं ना, तर तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा केल्याचा खूप अलौकिक आनंद मिळेल आणि मिरॅकलच तुमचं लाईफ चेंज होऊन जाईल. तर देवळात गेल्यानंतर जसं मी सांगितलं की प्रत्येक दिवसाचं एक आपलं महत्त्व असतं. तर त्या दिवसाला एक जो दिवस आहे त्या दिवसाचं दान करा. जर सोमवार असेल तो सोमवारी पाहायचं की महादेवाला काय काय आवडतं, महादेवाला आपण काय काय अर्पण करू शकतो, मग त्या गोष्टी महादेवाला अर्पण करा. सगळ्यात प्रथम महादेवाला दूध अर्पण करा. दुधात थोडीशी साखर मिक्स करा. आणि जर तुम्हाला वाटते की पिंडीवर दूध नको टाकायला किंवा अर्पण करायला, तर पिंडीवर पाणी अर्पण करा. बेलपत्र महादेवाला वाहा. आणि जे दूध आहे ते तुम्ही रस्त्यावर असलेल्या आपल्या कुत्र्यांनाही तुम्ही प्यायला देऊ शकता किंवा त्यांना दूध भातही तुम्ही त्या दिवशी खायला घालू शकता. हे झालं पांढरं दान. आता मंगळवार आहे, मग गणपतीला काय आवडतं तर बुंदीचा लाडू तुम्ही गणपतीला अर्पण करू शकता. मोदक करू शकता. मोदकाचे जे पेढे येतात ते करू शकता. तर असे पेढे तुम्ही देवळामध्ये आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणूनही वाटायला देऊ शकता. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय पद्धतीने तुम्हाला सांगते की कुठला वार तुमच्या बर्थडेच्या दिवशी येतो, तो वार तुम्ही पकडू शकता. आयदर तुम्ही जन्म झाला तो वार पकडूनही तुम्ही दान करू शकता त्या दिवसाचं. पण दान मात्र या दिवशी तुम्ही नक्की करा. दान करणं म्हणजे काय असतं, तुमची जी काही मागची पापं आहेत, जी काही तुमच्या हातून चुका झालेल्या आहेत त्या सर्वांचं निरसन होणं. म्हणजे आपोआप निरसन होत नाही आहे, पण तुम्ही एका चांगल्या भावाने प्रामाणिकपणे तुमच्या आनंदामध्ये काहीतरी कोणीतरी आपल्या सहभागी होते या आविर्भावाने तुम्ही ते दान करत असता. दान करणं म्हणजे तुम्ही कोणावर उपकार करणं नाही. दान करणं म्हणजे तुम्ही मनोमन कुठेतरी सुखी आहात, खूप खुश आहात म्हणून कुणाला तरी काहीतरी देणं, एक गिफ्ट देणं म्हणजे दान. तर मंडळी, हा वाढदिवस जो काही तुम्ही साजरा करता, तुमच्या प्रत्येक वर्षी जो वाढदिवस साजरा करताना अशाच क्रमाने करा की दान झाल्यानंतर मात्र दुपारभर तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी लंच वगैरे कोणाबरोबर काही करायचं असेल ते करा. पण मात्र संध्याकाळ झाली की आपलं केक कापण्याची जी एक समारंभ असतो तो प्रत्येकजण करतो आजकाल. तो झाल्यानंतर पण
एक लक्षात घ्या अजून की समारंभ तुमचा केक कापण्याचा जो आहे त्याच्या आधी तुम्ही स्वतःचं घरातल्यांकडनं औक्षण करून घ्या. हे औक्षण करणं फार महत्त्वाचं असतं. औक्षण झालं की एक आपल्या कपाळाला टिळा लागतो. औक्षणामध्ये तांदूळ लावले जातात, अक्षता लावल्या जातात, तुम्हाला ओवाळलं जातं. घरातले तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर तुमच्या औक्षणानंतर तुम्हाला गिफ्ट करू शकतात. औक्षणानंतर एक संध्याकाळचंही तुमच्याकडनं देवाला नमस्कार केला जातो. तुमचा दिवस कसा गेला आहे त्यासाठीही तुम्ही देवाला धन्यवाद करू शकता. म्हणजे ह्या इतक्या सुंदर गोष्टींनी आणि छान पद्धतीने तुमचा वाढदिवस तुम्ही साजरा करू शकता. आणखीन एक खूप सुंदर असं आज मला वाटत नाही आजपर्यंत कोणी कुठला यावर व्हिडिओ बनवला असेल, आणि जे मी आता सांगणार आहे त्यावर तर नक्कीच नाही बनवलेला आहे. तर मंडळी, तुमचा जो जन्म झालेला असतो, तो वार, ती तारीख, ते नक्षत्र, हे सगळं तर आपल्याला माहीत असतं. पण ज्या वेळेस जन्म झालेला असतो ना, ती वेळ पकडून तुम्ही बरोबर मेडिटेशनला बसा. एक 2 मिनटं तरी बसा, डोळे बंद करून बसा, आणि त्या नजरेमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तुम्ही पुढच्या वर्षी काय काय करणार आहात, तुमचं प्लॅनिंग काय आहे, तुमचा रोडमॅप काय आहे. हे पॉझिटिव्हली तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे सपोज तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता त्या 2 मिनटामध्ये की मी घर घेतलं आहे, आणि ते घर तुम्हाला कसं हवे ना ते तुम्ही तुमच्या नजरेमध्ये पाहू शकता. त्या घराचं चित्र तुम्ही तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या मनामध्ये ते पूर्णपणे ठासून भरलेलं असतंच आपलं, पण ते पूर्ण आपल्या नजरेसमोर फिरलं पाहिजे डोळे बंद केल्यावर. ते घर तुम्ही घेतलं आहे असं एक मेडिटेशनमध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. काय असतं, तुम्ही जे त्या क्षणाला, त्या वेळेला जेव्हा करताना त्याला एक वेगळं महत्त्व आहे. युनिवर्स त्या गोष्टीला कॅच करतो. युनिवर्सला नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कधीच कळत नाही. युनिवर्सला शब्द कळत नाही. युनिवर्सला फक्त तुम्ही दिलेलं इंटेन्शन कळतं, तुम्ही जे काही इन्कॅन्टेशन करताय ते कळतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही या वेगळ्या तऱ्हेने युनिवर्सपर्यंत हा मेसेज पोहोचवताना, तेव्हा युनिवर्स तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयार होतं आणि काम करायला सुरू करतं. आणि तुमची स्वप्न जितक्या लवकर पूर्ण होण्याचं प्रक्रिया चालू होईल तितक्या लवकर ते युनिवर्स तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतं. मंडळी, जेव्हा जेव्हा बर्थडे कराल, जेव्हा जेव्हा तुमचा वाढदिवस तुम्ही साजरा कराल, त्यावेळेस त्या अवकाशात, म्हणजे त्या आभाळात बघून दोन्ही हात पसरवून त्या अवकाशात पण मागायचं असतं काहीतरी. कारण तिथे पूर्ण ब्रह्मांड जे असतं ना, त्याची सगळी ऊर्जा तिथे साठलेली आहे. ती एक कॉस्मिक ऊर्जा, तिला पण तुम्हाला कनेक्ट होता येईल. त्या क्षणाला तुम्ही काहीही हात पसरून तिथे मागितलं तर तेही तुमचं स्वीकारलं जाईल. कारण तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक तऱ्हेने वाढदिवस साजरा करण्याचा जो तुम्ही ठरवलं तर आरामात करू शकता. वाढदिवस पूर्ण दिवस तुम्ही व्यवस्थित साजरा केल्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी मात्र आपल्या भगवंताला ग्रॅटिट्यूड करा, नमस्कार करा, आणि पुढच्या आपल्या पूर्ण आयुष्यासाठी आपल्याला जे हवे आहे ते मागायचं आहे. किंवा कारण वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जे मागता ते मिळतं असं म्हटलं जातं. तेव्हा तुम्हाला पुढच्या ज्या वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद हवे आहेत तर आशीर्वाद मात्र नक्की मागा. सगळ्यात काय असतं ना की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला साजरं करणार असतो ना, तेव्हा एक वेगळा आनंद आपल्यामध्ये असतो, आणि तो आनंद कायम आपल्याबरोबरच राहावा त्यासाठी आपण खूप काही करत असतो. आणि खूप काही करता करता काही चुकाही आपल्या हातून होत असतात, तर त्या होऊ नयेत म्हणून खास हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. कारण कुठल्याही वाढदिवसाच्या दिवशी एखादी मेणबत्ती विझवणं, आपलं नाव पूर्णपणे कापणं, किंवा कुठल्याही गोष्टीचं जास्तीत जास्त कटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर टाळल्यात तर अतिशय छान पद्धतीने तुमचा वाढदिवस साजरा होऊ शकतो. या दिवशी मात्र कुणालाही म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने आपण नॉनव्हेज खातो, आपण देवळात जाणार असतो, आपली आरती होणार असते, तर शक्यतो त्या गोष्टी टाळावे. आत्ताच्या लोकांमध्ये ना खूप आले की वाढदिवस आहे, मग आज काय, मग आज कसली पार्टी, मग काय, मग आहे बाबा चिकन आहे, मटण आहे, फिश आहे, अशा सगळ्या गोष्टींनी पण वाढदिवस साजरे केले जातात. पण शक्यतो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं जरा लांबच ठेवलं तर खूप छान पद्धतीने तुमचा सात्विक असा वाढदिवस साजरा होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीला ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत किंवा प्रत्येक दिवशी ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत असं नसतं. आणि जर साजराच करायचा आहे तर वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही प्रत्येक गोष्ट साजरी करू शकता. कारण तुमचं अनुकरण तुमची मुलं करणार आहेत, तर मुलांना तुम्ही पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये असं काय देत आहात याचाही कधीतरी विचार करा. प्रत्येक आपल्या रीतीला ना तर तुमच्या लक्षात येईल की तुमची मुलंही त्याला महत्त्व द्यायला लागलेली आहेत. मुलांनाही
कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करावा जेणेकरून आपली अधोगती होणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे मंडळी. तर खास हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन आलेली होती. वाढदिवसाच्या दिवशी ना एकदम छोटंसं सेविंग करा, म्हणजे अगदी मोठं नसेल, 10 रुपये असतील, 5 रुपये असतील, अगदी 1 रुपया असेल ना तरी तो बाजूला काढा, देवाच्या चरणी ठेवा आणि तोच घेऊन नंतर एक छोटासा पाऊच तयार करा, एक गल्ला तयार करा, तो नसेल तर एखादा डबा किंवा एखादी पेटी जे काही असेल त्याच्यात तो रुपया ठेवा आणि रोज जमत असेल तर रोज थोडे पैसे त्यात टाका, महिन्याला एखादी रक्कम जमत असेल तर महिन्याला एखादी रक्कम टाका. पण ही सुरुवात बचतीची सुरुवात मात्र वाढदिवसापासून नक्की चालू करा. तर मंडळी, खूप सुंदर असा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. अनेक लोकांना अजूनही याबद्दल माहीत नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं मात्र तुमच्याकडनंच एक सत्कार्य होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. मंडळी, पुन्हा खूप सुंदर असे व्हिडिओ घेऊन मी नेहमी येतच असते, पण ज्या अजूनही मिस्टिकल एराशी जोडले गेले नाही आहेत अशा अद्भुत व्हिडिओंसाठी, मिस्टिक व्हिडिओंसाठी, वेगवेगळे रहस्य, वेगवेगळ्या टॉपिक्सवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल, मिस्टिकल एराला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.